आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न पडतोच की बचत केलेले पैसे वाढवण्यासाठी नेमकं काय करावं, कुठे गुंतवावेत. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. पैसे वाचवणं ही तर फक्त सुरुवात आहे. खरी कसोटी पुढे असते. ते म्हणजे या पैशांना कामाला लावायचं कसं. कारण बऱ्याचदा पुरेशी माहिती नसल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. चला तर मग या पैशांना योग्य दिशा कशी द्यायची हेच आज आपण समजून घेऊया. हे समजून घ्यायला ना आपण एका प्रसिद्ध कथेची मदत घेऊया. आठवते का कासव आणि शशाची गोष्ट? एकीकडे आहे कासवाचा स्थिर पण खात्रीशीर मार्ग आणि दुसरीकडे आहे सशाचा वेगवान पण थोडासा अनिश्चित मार्ग. चला तर मग आता या दोन्ही मार्गांना म्हणजे आपल्या गुंतवणुकीच्या दोन मुख्य पर्यायांना जरा जवळून ओळखूया. तर पहिला खेळाडू आहे रेकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD. हा आहे आपल्या गोष्टीमधल्या कासवाचा मार्ग. एकदम स्थिर, अंदाजे आणि सुरक्षित. ह्यात काय होतं तर दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करायची आणि त्यावर ठरलेलं व्याज मिळवायचं. सोपं आहे. RDचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय तर निश्चित परतावा आणि आपल्या पैशांची सुरक्षितता. पण याला एक दुसरी बाजूही आहे. याचा परतावा तसा कमी असतो आणि आजकाल जशी महागाई वाढतीये त्यामुळे आपल्या पैशांची किंमत म्हणजे खरेदी करण्याची ताकद कमी होऊ शकते. आता भेटूया आपल्या दुसऱ्या खेळाडूला. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP. हा आहे आपल्या गोष्टीमधल्या सशाचा मार्ग. वेगवान आणि थेट शेअर बाजाराच्या कामगिरीशी जोडलेला. यामध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. SIPची खरी ताकद कशात आहे माहितीये? ती आहे चक्रवाढ व्याजामध्ये आणि जास्त परतावा देण्याच्या क्षमतेमध्ये. पण इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी की हे सगळं बाजारातील जोखमीवर अवलंबून आहे. म्हणजे येथे परताव्याची कोणतीही हमी नसते. बरं, आता वेळ आलीये या दोघांना समोरासमोर आणायची. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर यांची तुलना करून बघूया, म्हणजे चित्र अजून स्पष्ट होईल. तर कासवाच्या मार्गावर म्हणजे RDमध्ये सर्वसाधारणपणे वर्षाला 4 ते 7% निश्चित परतावा मिळतो. म्हणजे गुंतवणूक करण्याआधीच आपल्याला माहीत असतं की किती पैसे मिळणार आहेत. आणि याच्या अगदी उलट सशाचा मार्ग म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड. इथे ऐतिहासिक परतावा आहे सरासरी 10 ते 15%. पण इथे ऐतिहासिक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण ही फक्त एक शक्यता आहे, कोणतीही हमी नाही. परताव्याबद्दल बोलायचं झालं तर SIPमध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. पण जेव्हा जोखमीचा विचार येतो तेव्हा RD हा जास्त सुरक्षित पर्याय ठरतो. पैशांची गरज लागल्यास म्हणजे तरलतेच्या बाबतीत SIP जास्त सोयीस्कर आहे. पण दोन्ही पर्यायांमधून वेळेआधी पैसे काढल्यास काही दंड लागू शकतो. आणि हो, कर प्रणाली. इथे SIPमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीवर काही विशिष्ट परिस्थितीत करबचतीचा फायदा मिळू शकतो. हे सगळं झालं तांत्रिक विश्लेषण. पण कागदावरच्या गोष्टी आणि प्रत्यक्षात लोक काय करतात यात फरक असतो नाही का? चला बघूया सर्वेक्षणातील काही आकडेवारी काय सांगतेय. हे बघा, जेव्हा लोकांना विचारलं की त्यांची पसंती काय आहे तर 39% लोकांनी SIP निवडलं. पण जवळजवळ 31% लोक आजही FD सारख्या पारंपरिक पर्यायांनाच धरून आहेत. यावरून दिसतंय की सुरक्षिततेला अजूनही खूप महत्त्व दिलं जातं. पण गंमत पुढेच आहे. हेच बघा, जरी पसंती विभागलेली असली ना तरी तब्बल 73.2% लोकांना खात्री आहे की जास्त परतावा तर म्युच्युअल फंडातूनच मिळणार. मग असं का होतं? जास्त परतावा हवाय पण निवड मात्र सुरक्षित पर्यायाची. याचं उत्तर मिळतं मानसशास्त्रात. याला म्हणतात लॉस अव्हर्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर 100 रुपये कमावण्याच्या आनंदापेक्षा 50 रुपये गमावण्याचं दुःख आपल्याला जास्त मोठं वाटतं. आणि याच भीतीमुळे जास्त परताव्याची शक्यता असूनही अनेक जण RD सारखे सुरक्षित पर्याय निवडतात. तर मग या सगळ्या माहितीच्या आधारे आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता हे कसं ठरवायचं? समजा जर भांडवलाची सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल किंवा एखादं ध्येय अगदी जवळ आलं असेल, जसं की पुढच्या वर्षी गाडी घ्यायची आहे आणि बाजारातली जोखीम अजिबात नको असेल, तर मग कासवाचा मार्ग म्हणजेच RD जास्त चांगला पर्याय ठरू शकतो. याच्या उलट जर ध्येय खूप दूरची असतील, जसं की मुलांचं शिक्षण किंवा निवृत्ती आणि बाजारातल्या चढउतारांना सामोरं जायची तयारी असेल, तर सशाचा मार्ग म्हणजे SIP संपत्ती वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. पण खरं सांगायचं तर ही काही कासव किंवा सशाची शर्यत नाहीये. खरी हुशारी एकाला निवडण्यात नाही तर दोघांचाही योग्य वापर करण्यात आहे. म्हणजे काय तर काही पैसे सुरक्षित पर्यायात आणि काही बाजारात गुंतवून एक समतोल साधणं. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. गुंतवणुकीचा खरा उद्देश शर्यत जिंकणं नाही तर आपलं आर्थिक ध्येय गाठणं आहे. मग आता या माहितीच्या आधारे विचार करा, आपल्या आर्थिक ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी
कोणता मार्ग जास्त योग्य आहे